हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे चॅनल मोनेटाईज कसा करायचा. तर सगळ्यात सोपं आहे चॅनल मोनेटाईज करणं. ज्यावेळेस तुम्ही चॅनल ओपन करतात ना, तर त्या दिवसापासून कंटिन्यू जर व्हिडिओ टाकले ना, तर तुमचा चॅनल हा शक्यतो 2 ते 3 महिन्यामध्ये मोनेटाईज होऊ शकतो. मी स्वतः 3 महिन्यामध्ये चॅनल मोनेटाईज केलेलं आहे. परंतु त्या अगोदर म्हणजे चॅनल मी खोललेला होता 2023 मध्ये. त्याच्यानंतर मी अगोदर तर काही व्हिडिओ टाकले नाही, परंतु नंतर जेव्हा मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेले ना, तर 3च महिन्यामध्ये माझा चॅनल हा मोनेटाईज झालेला आहे. आणि मोनेटाईज झाल्यानंतर आपली अर्निंग चालू होते. आणि अर्निंग चालू झाल्यानंतर आपण दिवसातून किती व्हिडिओ टाकतो याच्यावर आपली अर्निंग ही अवलंबून असते. तर तुम्ही जर एक व्हिडिओ टाकला तर अर्निंग तुमची लवकर होणार नाही, आणि 2 ते 3 व्हिडिओ जर टाकले तर तुमची अर्निंग ही खूप लवकर होऊ शकतो. म्हणजे कंटिन्यू महिन्याची महिने तुमचं पेमेंट हे येऊ शकतं. आणि खरंच यूट्यूब पेमेंट देतं का? तर हो, यूट्यूब पेमेंट देतं. आपण जसं दिवसभर काम करतो आणि आपल्याला संध्याकाळी रोज भेटतो, त्याचप्रमाणे यूट्यूबवर जर कंटिन्यू काम केलं ना, तर यूट्यूब तुम्हाला नक्कीच पेमेंट देतं आणि बऱ्यापैकी देतं. तर काहींचा भ्रम असा आहे की यूट्यूबवरून पैसे मिळत नाही, हा फक्त टाईमपास आहे. तर टाईमपास काहीच नाही. आणि ही अशी एक कमेंट मला सुद्धा होती की यूट्यूब हा फक्त टाईमपास आहे. तर टाईमपास नाही आहे. ज्यावेळेस आपण त्या क्षेत्रामध्ये जातो ना, तर त्या क्षेत्रातली आपल्याला ती एक अनुभव येतो तो एक. तर याच्या अगोदर सर्वांना असंच वाटायचं की यूट्यूब हा टाईमपास आहे, पण मित्रांनो, यूट्यूब हा टाईमपास नाही आहे. त्याच्यामधून इन्कम हा भरपूर आहे, बऱ्यापैकी इन्कम आहे. पण त्याच्यावरती जर कंटिन्यू काम केलं तर आपल्याला इन्कम हा भेटू शकतो. तर सुरुवातीला मी व्हिडिओ टाकले नव्हते, त्याच्यानंतर व्हिडिओ टाकले तर 3 महिन्यामध्ये माझं चॅनल मोनेटाईज झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, व्हिडिओ टाकायचे कोणतेही व्हिडिओ टाकण्यात उपयोग नाही ज्यावेळेस आपलं ट्रेंडिंग काय चालू आहे, सध्या यूट्यूब मीडियावर काय ट्रेंडिंग विषय चालू आहे, तर ते विषयी जर तुम्ही व्हिडिओ टाकले ना, तर नक्कीच तुमचे व्हिडिओ लवकरच व्हायरल होईल आणि तुमचं चॅनलसुद्धा मोनेटाईज होईल. तर चॅनल मोनेटाईज होण्यासाठी फक्त 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम पाहिजे असतो. तर सबस्क्रायबर तर इझी होऊन जातात, पण वॉच टाईमला थोडासा वेळ लागतो. तर त्यासाठी तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पण भरपूर टाका, जेणेकरून शॉर्ट व्हिडिओने तुमचे सबस्क्रायबर वाढतील आणि लॉंग व्हिडिओने तुमचा वॉच टाईम वाढेल. तर पहिल्याच म्हणजे पहिल्यांदा व्हिडिओ टाकल्यानंतर लोक काही 7 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ बघत नाही. तर पहिल्यांदा शक्यतो फक्त 3 मिनिटाचे व्हिडिओ टाका. 3 मिनिटं, 4 मिनिटं, 5 मिनिटाच्या आतले जर व्हिडिओ टाकले ना, तर 3 मिनिटाचा जर व्हिडिओ टाकला ना, तर तो व्हिडिओ 100% बघितला जातो. 4 मिनिटाचा व्हिडिओ टाकला तर तो 50% बघितला जातो. आणि तुम्ही 5 मिनिटं जर व्हिडिओ टाकला तर तो 25% व्हिडिओ बघितला जातो. तर त्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटाचे व्हिडिओ टाका, जेणेकरून तुम्हाला फुल पब्लिक वॉच टाईम भेटला जातो. तर हे होतं चॅनल मोनेटाईज कसा करायचा. आणि चॅनल यूट्यूबवरून खरंच पैसे भेटतात का? त्यानंतर तुमचं पेमेंट, तुम्हाला खरंच पेमेंट येतं का? तर हो, पेमेंट येतं आणि यूट्यूबवरून बऱ्यापैकी पेमेंट पण येतं. आणि बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे जसं आपण यूट्यूबवरती काम करू ना, तसं आपल्याला पेमेंट होत असतं. 8,000पासून तर 28,000पर्यंत, लाखापर्यंत पेमेंट असतं. आणि गॅरेंटेड यूट्यूब पैसे देतच. ज्यावेळेस आपण त्याचा क्रायटेरिया पूर्ण करतो ना, त्यावेळेस यूट्यूब आपल्याला पैसे देतच असतं. तर तुम्ही जे आता म्हणजे जे नवीन यूट्यूबर आहे ना, तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि जो विषय ट्रेंडिंगमध्ये आहे ना सध्या, तर आता सध्या काय चाललेलं, तर आता सध्या शॉर्टला जास्त हे. तर शॉर्ट व्हिडिओ टाका, जेणेकरून शॉर्टने तुमचे सबस्क्रायबर पण वाढतील आणि लॉंग व्हिडिओने तुमचा वॉच टाईम वाढेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, 50 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपली लाईव्ह स्ट्रीम चालू होत असते. तर दिवसातून कंटिन्यू 2 वेळा तरी लाईव्ह घ्या. 2 वेळा लाईव्ह जर घेतला ना, तर लाईव्हला वॉच टाईम भरपूर असतो आणि वॉच टाईम वाढण्यास पण मदत होते. कंटिन्यू व्हिडिओ टाका, ट्रेंडिंग व्हिडिओ टाका. तुमचं 3 महिन्यामध्ये चॅनल मोनेटाईज होऊन जातं. आणि चॅनल मोनेटाईज झाल्यानंतर राहिला विषय तो तुमच्या मेहनतीचा. ज्यावेळेस तुम्ही यूट्यूबला पुरेपूर वेळ देऊन मेहनत करशाल, तर नक्कीच तुमचं 1 महिन्यात पेमेंटसुद्धा निघू शकतं. तर ही होती 2-3 प्रश्नांची उत्तरं की चॅनल मोनो कसं करायचं. तर या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या, नक्कीच तुमचं चॅनल लवकरच मोनो होईल. आणि ज्यावेळेस मी माझं चॅनल म्हणजे 3 महिन्यात मोनो केलं ना, तर त्याच्या मागचं एक कारण खूप मोठं आहे की मी ट्रेंडिंग व्हिडिओ आहे ना, हे भरपूर टाकत गेले. कारण त्यावेळेस अवकाळी पाऊस हे भरपूर झालेले होते. अगोदर मी शेतीतले व्हिडिओ टाकले, पण त्यांनी मला एवढा काही वॉच टाईम भेटत नव्हता. पण त्यावेळेस अवकाळी 2023 आणि 22 खूप अवकाळी पाऊस झालेला होता. आणि ट्रेंडिंगचे विषय होते आपल्या शेतकऱ्यांचे, ते म्हणजे पीक विमा कधी मिळणार. तर पीक विम्यासंदर्भातच मग मी अगोदर एक व्हिडिओ टाकला, तर माझा मात्र तर 19,000वरती गेला पहिलाच व्हिडिओ. तर म्हटलं हा सध्या ट्रेंडिंगमध्ये, तर मी त्याच्याच विषयी व्हिडिओ अपलोड करत गेले. तर कमेंट पण यायच्या, पण आपल्याला जर आपलं ध्येय साध्य करायचं असेल ना, तर कमेंटकडे लक्ष द्यायचं नाही. आणि त्यावेळेस पीक विमा हा प्रत्येकालाच भेटत नव्हता. भरपूर त्यांच्या त्रुटी पण होत्या त्या पीक विम्यासंदर्भात. तर
तर ज्याला भेटला तर ते छान कमेंट करायचे आणि ज्याला नाही भेटला तर ते कमेंट वाईट पण करत होते, पण मी कमेंटकडे लक्ष दिलं नाही. तर ते व्हिडिओ टाकल्यानंतर मला एका व्हिडिओचा 50 ते 60 तास वॉच टाईम भेटायचा. तर ते व्हिडिओ मी कंटिन्यू दिवसातून एक व्हिडिओ तरी टाकत होते, काही वेळा 2 पण व्हिडिओ टाकायचे. 3 मिनिटाचा जर असला तर मी 2-2 व्हिडिओ टाकत होते आणि 5 ते 6 मिनिटाचा असला तर एकच व्हिडिओ टाकत होते. पण त्याने वॉच टाईम मला बऱ्यापैकी भेटत गेला. काही वेळा 100 तास पण व्हायचे, काही वेळा 70 तास व्हायचे, काही वेळा 50 तास व्हायचे. तर असे तास वाढत वाढत गेल्यामुळे आता 3च महिन्यामध्ये चॅनल मोनो झाला. म्हणजे अगोदर 23मध्ये काढलेला होता ना, तर मला तर वाटतं जानेवारीमध्ये काढलेला होता, पण 6-7 महिने माझे असेच गेले. आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, तर 3 महिन्यामध्ये मी हे व्हिडिओ टाकल्यावर ना कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेले. आणि 3च महिन्यामध्ये चतुर्थीचा दिवस होता, गणपती बाप्पाची चतुर्थी होती. तर 30 सप्टेंबरला मी चॅनल मोनोटायझेशनसाठी अप्लाय केलं आणि 1 जानेवारीला मला पुन्हा मेसेज आला की तुमचं चॅनल हे मोनो झालेलं आहे. तर अशा प्रकारचा ट्रेंडिंग व्हिडिओ टाकत जर गेलो ना तर आपला चॅनल मोनो व्हायला काहीच वेळ लागत नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला नवीन